नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, तुम्हाला नेहमीच काहीतरी करण्याची फार इच्छा असते. परंतु 4 दिवस, 8 दिवस आपण ते काम अगदी नित्यनेमाने करत असतो. आणि 4 किंवा 8 दिवसानंतर त्या कामामध्ये खंड पडतो. मग ते अभ्यासाचं असेल, कुठलीही नोकरी करायची असेल किंवा काहीही असू देत. आणि मग आपण अनेक कारणं तिथे द्यायला लागतो. मला वेळ नाही मिळत, मला मुलं आहेत, त्यांनाही सांभाळावं लागतंय. मला जॉब आहे, ते करून अभ्यास करता येत नाहीये. पण या सगळ्या कारणांमागचं ना एक सिंपल वाक्य नेहमी लक्षात ठेवायचंय, की ह्या ज्या महिला तुमच्या समोर फोटो दिसतायत ना, हे मुद्दामूनच घेतलंय. ह्या महिलांना देखील दिवसातले 24 तास मिळत होते आणि तुम्हाला सुद्धा दिवसाचे 24च तास मिळताय. म्हणजे या जगात यशस्वी आणि अयशस्वी ह्या प्रत्येक झालेल्या माणसाला, यशस्वी झालेला असेल अथवा अयशस्वी झालेला असेल, प्रत्येक माणसाला दिवसाचे 24 तास मिळतात. पण या 24 तासांचा वापर आपण कशा पद्धतीने करतोय, आपली इच्छाशक्ती किती आहे आणि यावरतीच आपलं सगळं फ्युचर जे आहे ते डिपेंड असतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या महिला तुमच्या समोर दिसतायत, या महिलांना सुद्धा आपल्यासारख्या किंवा आपल्यापेक्षा अनेक संकटांना सामोरं जावं लागलं असेल. मग आता तिथे थांबलात का? नाही. या सगळ्या अडचणींवरती मात करूनच आपल्याला जायचंय. शेवटी अपयशाची कुठलीही कारणे आपल्याला कोणालाही द्यायची नसतात. अपयशाची एकच कारण असतं, ते म्हणजे आपला आळस, आपला कंटाळा, आपली नसलेली इच्छा. म्हणजे काहीतरी करायची इच्छा असेल, तर ते आपण करू शकतो. पण तेवढं स्ट्राँगली आपण जर ठरवलेलं नसेल, तर ते आपलं अपयशाचं कारण असतं आणि अपयशाची कारणे आपण कोणालाही सांगू शकत नाही. यशाची मात्र कारणे सांगू शकतो. तुम्ही जेव्हा सक्सेस होणार तेव्हा तुम्हाला सगळे विचारणार आहे, "तू अभ्यास कसा केला होता? तू हे सगळं मॅनेज कसं केलं होतं?" यशाची कारणे तुम्ही सांगू शकतात, पण अपयशाची कारणे कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे आजचा जो टॉपिक आहे तो खूप सुंदर टॉपिक आहे, की शाळा असेल, घर असेल, मुलं असेल, हे सांभाळत-सांभाळत अनेक विद्यार्थ्यांनी टी-ई-टी, टेट सारख्या एक्झाम पास केल्यात. त्या कशा केल्यात? त्या विद्यार्थी मैत्रिणींनी कसं प्लॅनिंग केलं आहे? हे सगळं आजच्या सेशनमधनं आपण समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण एखादा व्हिडिओ हा तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग असू शकतो. जो तुम्हाला कायमची दिशा देऊ शकतोय. तुमचं आयुष्य चेंज करण्यासाठीचा तो एक वे बनू शकतोय. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या अशा ज्या मैत्रिणी आहेत, ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे, त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. बघा, मालती मुर्मा, अ ट्रायबल हाउसवाईफ टर्न्ड हर मड हाऊस इंटू अ स्कूल अँड टीचर्स विलेज किड्स विथ लव्ह अँड एव्हरी डे. तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल ना, तर आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काहीतरी करू शकता. सावित्रीबाई फुलेंनी पहिली सुरू केलेली शाळा ही आज अशी आहे. 157 वर्षापूर्वी, ठीक आहे. ह्या पद्धतीचं जर काम इथे झालेलं असेल, तर आज आपण खूप चांगल्या सिच्युएशनमध्ये आहोत असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. सो पास्ट बद्दल किंवा भूतकाळाबद्दल जास्त काही बोलण्यापेक्षा फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचंय याकडे जाऊयात. घर, शाळा आणि टी हा यशाचा समतोल आपल्याला साधायचा आहे. तर तो कसा केला पाहिजे आपण याचं प्लॅनिंग आजच्या सेशनमध्ये बघतोय. आता हे सगळं जेवढं बोलणं सोपं आहे तेवढं करणं मात्र आव्हानात्मक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण ते अशक्य आहे का? अजिबात नाही. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही एक हाउसवाईफ आहात समजा, तुम्हाला जर कुठलाही टास्क दिला, समजा तुमच्याकडे 50 पाहुणे अचानक येणार आहे, तुम्ही ते छानपैकी मॅनेज करतात. पण 5 दिवसांनी परीक्षा येणार आहे, हे मॅनेजमेंट आपलं कधीतरी चुकतं का? मग ते कसं केलं पाहिजे? आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपलं भविष्य ठरवणाऱ्या असतील, भविष्य सिक्युअर करणाऱ्या असतील, तर त्याकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्यासारख्या, माझ्यासारख्या अनेक महिला आज सुद्धा कुटुंब, घर यामध्येच अडकून आहेत आणि आपल्या करिअरकडे कुठेतरी दुर्लक्ष करतात. कारण ह्या गोष्टींमधनं वेळच मिळत नाही अशी कंप्लेंट आपण नेहमी करत असतो. ओके. सो पुन्हा तेच सांगेल, की 24 तासातले कसे तरी आपल्याला 5 तास, 4 तास अभ्यासासाठी कंपल्सरी द्यायचंय. रोज जेवण बनवण्यासाठी आपण जसा वेळ देतोय, जेवण करण्यासाठी जसा वेळ देतोय, जॉबसाठी जसा वेळ कंपल्सरी आपण देतोय, तसा वेळ मला अभ्यासालाही द्यायचाच आहे
आधी हे मनामध्ये निश्चित करणं फार गरजेचं असणार आहे. देन आपण पुढे जाऊयात. सो पहिल्यांदा तुम्ही निश्चित केलंय की नाही, आजपासून मला 3 तास असतील, 4 तास असतील, व्हॉटएव्हर जो काही तास मिळतायत, पण रोज मला अभ्यास करायचाच आहे. हे या क्षणापासून तुम्ही ठरवायचंय, या मिनिटापासून ठरवायचंय, या सेकंदापासून ठरवायचंय. ठीक आहे की नाही, काही होऊन जाऊ दे, काहीही होऊन जाऊ दे. जसं मी जास्त काळ उपाशी राहू शकत नाही ना, तसं पुस्तकं वाचल्याशिवाय मी राहणार नाहीये. दिवसातनं 3 ते 4 तास मला अभ्यासाला काढायचेच आहे, हा आधी तुम्ही ठामपणे विचार केला पाहिजे. रोजचे फक्त 3 ते 4 तास तुम्हाला अभ्यास करायचा, मी जास्त नाही सांगत आहे. 24 तासातनं 3 ते 4 तास काढणं खूप सोपं आहे. दिवसाचे 10 तास अभ्यास करायची तुम्हाला गरज नाहीये. सातत्याने 2-3 तास किंवा 3 ते 4 तास अभ्यास करा. आता 3 ते 4 तासात अभ्यास केल्यावरती आम्ही टी-ई-टी एक्झाम पास करू शकतो का? आम्ही टेट एक्झाम पास करू शकतो का? ऑफकोर्स करू शकताय. नो डाउट. ठीक आहे, पण 4 मुख्य आधारस्तंभ लक्षात ठेवा. वेळेचे हुशारीने नियोजन करणं गरजेचं आहे. प्लॅनिंग हे फार महत्वाचं असतं. योग्य प्लॅनिंग हे तुम्हाला इतरांच्या पुढे नेत असतं. अयोग्य प्लॅनिंग जास्त अभ्यास करूनही मागे टाकत असतं. स्मार्ट अभ्यास पद्धत दुसरा आधारस्तंभ. तिसरा योग्य अभ्यासाचे साहित्य, कुटुंबाची साथ आणि आरोग्य. बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून जातो आणि आपलं आरोग्य मागे पडतं आणि जर आरोग्य व्यवस्थित नसेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे, आरोग्य. सो या सगळ्या गोष्टी करता करता आपल्याला आरोग्यही सांभाळायचं आहे. स्मार्ट प्लॅनिंगने अभ्यास करायचा आहे. तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यायची नाहीये. ही टी-ई-टी परीक्षा फक्त ॲबिलिटी टेस्ट आहे. म्हणून दिवसातले पहाटेचे 5 ते 7 चा जो वेळ आहे ना, हा तुमच्यासाठी क्रुशियल टाइम असतो. ठीक आहे. आता 7 वाजेनंतरचं जे ते तुमचं डेली रुटीन जे आहे ते तुम्ही चालू करायचं. आता 5 ते 7 ची वेळ का? कारण तुम्ही उठल्यावरती सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याच्यापेक्षाही दुसरा जाऊ द्या. मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगते, की 5 ते 7 वेळेमध्ये तुम्ही मेंटली खूप शांत असतात. तुमच्या डोक्यात ना 100 विचार नसतात. आज मुलाच्या टिफिनला काय देऊ? आज कामवाली बाई येणार नाही का? शाळेमध्ये आज टेस्ट आहे का? ओके. आज मला शाळेला जायला उशीर तर नाही होणार ना? शाळेमधलं हे काम बाकी आहे. हे 5 ते 7 मध्ये ना तुमच्या डोक्यात काही विचार नसतात. तुमचा जो माइंड आहे ना, तो कसा असतो ह्या वेळामध्ये? फ्री असतो. तुमचा माइंड ह्या वेळामध्ये रिलॅक्स असतो. येतंय लक्षात? तुमचं घर शांत असतं. तुम्ही शाळा आणि घरच्या गडबडीपासून मुक्त असतात आणि पूर्ण मेंदू जो आहे ना तुमचा तो फ्रेश असतो. त्याच्यामुळे 5 ते 7 या वेळामध्ये तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि रात्री पॉसिबल असेल तर तुम्ही 9 ते 10:30 या वेळामध्ये अभ्यास करा. दिवसाच्या सुरुवातीला आणि दिवसाच्या शेवटी. 9 ते 10:30 ही वेळ का योग्य आहे? कारण दिवसभराचा जो संपूर्ण टास्क आहे ना, तो तुमचा पूर्ण झालेला असतो. 9 ते 10:30 वेळामध्ये तुमचं माइंड पुन्हा रिलॅक्स होतं, की बाबा आजचा दिवस गेला. मी शाळाही व्यवस्थित केली आहे, मुलांचंही व्यवस्थित केलंय, घरातलंही सगळं व्यवस्थित केलंय. पुन्हा तुमची जी रिलॅक्स वाली जी स्टेट असते ना, त्या स्टेटमध्ये तुम्ही आलेले असतात. त्या मोडमध्ये तुम्ही आलेले असतात. मग पुन्हा हा वेळ तुमच्यासाठी योग्य ठरतो. 5 ते 7 सकाळी आणि रात्री 9 ते 10:30. येतं लक्षात? हे क्रुशियल टाइम असतात सगळ्यांसाठीचे, ज्यामध्ये तुम्ही रिलॅक्स असतात. आता जर तुम्ही प्रवास करत असाल, आता मी असं म्हणत नाही की तुम्ही स्कूटीने प्रवास करताय आणि तुम्ही हेडफोन ऐकताय, हेडफोनने लेक्चर्स ऐकत जाताय, असं नाही करायचं. तुम्ही जर ट्रेन किंवा बसमधनं प्रवास करत असाल, तर तुम्ही YouTubeवरचे जे लेक्चर्स आहेत ना, ते त्या वेळात बघा. स्कूटीने किंवा बाईकने प्रवास करत असाल तर कानात हेडफोन घालू नका. उद्या ऍक्सिडेंट झाला तुम्ही म्हणाल मॅडम तुम्हीच प्लॅनिंग दिलं होतं. सो ते अवॉइड करा. बसने अथवा ट्रेनने तुम्ही प्रवास करत असाल तर प्रवास करत असताना तुम्ही युट्यूबवरचे सेशन्स करू शकता. ठीक आहे. आता युट्यूबवरचे सेशन्स का? कारण त्याच्या तुम्हाला नोट्स तयार करायच्या नाहीये. तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं, प्रॅक्टिस करायची, म्हणजे ऐकत राहायचंय फक्त. नवीन काहीतरी शिकत राहायचंय. PDF तुम्हाला टेलिग्रामला भेटून जातात त्या.
सो प्रवासामध्ये युट्यूबवरचे सेशन्स तुम्ही करा. तुम्ही शाळेत जाता, मधल्या सुट्टीमध्ये तुम्हाला अर्धा तास मिळतोय ब्रेक किंवा 2 सुट्ट्या होतात तुमच्या, अर्धा तास आणि 15 मिनिटं. 15 मिनिटात डबा संपवा. मैत्रिणींसोबत, मित्रांसोबत गप्पा मारत बसण्यापेक्षा, इतर शिक्षक जे आहेत त्यांच्यासोबत गप्पा मारत बसण्यापेक्षा, येणाऱ्या एक्झाम्स साठी फोकस राहून तुमच्या भविष्याचे रोजचे 15 मिनिटं इथे दिले, तर हे बघा, पुढचा जो काही परत होणारा त्रास आहे, परत पुढच्या एक्झामला परीक्षा द्यावी लागेल, तो तिथे थांबतो. आयुष्य हे गप्पा मारण्यासाठी आहे. आयुष्य हे सगळे मित्र-मैत्रिणी सोबत राहणार आहे आयुष्यभर, पण आत्ताची एक्झाम पास करणं फार गरजेचं आहे. म्हणून हे 15 मिनिटं जे आहेत ना, ते असे सहज निघून जातात गप्पा मारताना. ते वाचवा इथले. पहिले 15 मिनिटं, दुसऱ्या सुट्टीतले 15 मिनिटं, अर्ध्या तासामध्ये तुमचं परत एक लेक्चर इथे बघून होतंय. आता रिव्हिजन कशी करायची आहे? तर जड पुस्तकं तुम्ही वाचण्यापेक्षा, मी सुद्धा तुम्हाला इंग्लिशची छोटीशी नोट्स दिलेली आहे 137 पेजेसची, तेवढी तुम्ही रिव्हिजन करत राहायची. जसाही वेळ मिळेल, कालचं सेशन आहे, आजचं सेशन आहे, त्यातनं रिव्हिजन करत राहा. खूप मोठे मोठे पुस्तकं वाचण्यापेक्षा छोटे छोटे टास्क कंप्लीट करा. हार्डवर्क, थेट पुस्तकांपासून अभ्यासाची सुरुवात करू नका. सर्व काही वाचण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. ओके, व्हॉट इज इम्पॉर्टंट, काय इम्पॉर्टंट आहे, काय रिक्वायर्ड आहे हे लक्षात घ्या. मागील 5 वर्षांच्या टीईटीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा आणि काय विचारलं जातं याचा अंदाज घेऊन तुमचा वेळ पण वाचणार आहे. आता ज्या वेळेला मल्टीटास्किंग तुम्ही करता, मल्टीटास्किंग एकाच वेळेला अनेक टास्क कंप्लीट करणे, वेळेचा दुहेरी उपयोग, मी तुम्हाला तेच सांगते. प्रॉब्लेम आपल्याकडे असा आहे की आपल्याला 24 तास मिळत आहे, पण 24 तासातले आपल्या किती वेळ आहे, नाही मिळत आहे. जास्त वेळ आपल्याला नाही मिळत आहे. मग या 24 तासामध्ये इतर कामं करता करता तुम्ही अभ्यास करू शकताय. छानशी इमेज दिली आहे, भाजी शिजते, फक्त ती ओतू जाणार नाही ते बघायचं. ठीक आहे, भाजी शिजते, तेवढ्या वेळात तुम्ही एक कन्सेप्ट क्लिअर करू शकताय. स्वयंपाक करताय तुम्ही, भांडी घासताय तुम्ही, कपड्यांच्या घड्या घालतायत तुम्ही. ठीक आहे, व्हिडिओ समोर ठेवायचा, मोबाईल समोर ठेवायचा, ऑडिओ विजन, स्वतःच्या आवाजात महत्वाचे मुद्दे, कलम, सूत्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा. इंग्लिशचे रूल्स तुम्ही रेकॉर्ड करून घ्या, ते तुम्ही ऐका. काम करत असताना तुम्ही ऑनलाईन सेशन्स बघू शकता. 5 ते 7 आणि 9 ते 10:30 या वेळामध्ये तुमचा लिखाणाचा जो आहे, सॉल्व्हिंगचा जो काम आहे, प्रॅक्टिसचा जो काम आहे तो करा आणि इतर कामं करत असताना मल्टीटास्किंग करा. मुलांचा अभ्यास तुम्ही घेता, त्यांचा अभ्यास घेता घेता एक पुस्तक ठेवा, एक नोट्स ठेवा. त्यांना काहीतरी काम दिल्यानंतर तुम्ही जे मध्ये 2-3 मिनिटं वाचतायत ना, त्यात तुम्ही स्वतः काहीतरी रीड करा. तर या पद्धतीने मल्टीटास्किंगचं काम तुम्ही करू शकताय. लहान उद्दिष्टे मोठे यश. अगदी खूप जास्त एकत्र काम करायचं असं नका करू. रोज रोज थोडं 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 करायचंय असा विचार करा. त्याला रिव्हिजन देत राहा. आणि बालमानसशास्त्राचं ते हे पण आहे की आज एकच समजा तुम्हाला बालमानसशास्त्राचं प्रकरण वाचायचं आहे, असा टास्क ठेवा. आज इंग्लिशचा एक चॅप्टर करायचा, मराठीचा अर्धा तासाचा रतन सरांचा व्हिडिओ बघायचा आहे. ओके, अंकुश सरांनी तो शॉर्ट्स टाकलाय ना, तो तर बघून घेते 15 मिनिटाच्या सुट्टीमध्ये. 5 शॉर्ट्स बघून घेतले ते. इंग्लिश रूटवरचे शॉर्ट्स मॅम रोज टाकताय, मी किती बघितले ते बघून घेते, ते 5 मिनिटाच्या सुट्टीमध्ये मी लिहून घेते. असे छोटे छोटे टास्क कंप्लीट करत जर तुम्ही अभ्यास केलात तर तुमचं यश निश्चित आहे. तुम्ही काय विचार करता माहिती का, एवढे मोठे पुस्तक, एवढे सब्जेक्ट नाही, त्याला डिवायडेशन करा. आणि जेव्हा तुम्ही डिवायडेशन करतात तुमच्या डोक्यावरचा ताण कमी होतो. मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा. आता डीएड बीएड ची पुस्तकं वाचण्याची गरज नाहीये, कारण सगळं तुम्हाला आम्ही रेडीमेड कंटेंट दिलंय जे महत्वाचं आहे. 1ली ते 8वी किंवा 10वी ची पुस्तकं तुम्ही वाचू शकता. अगदी मी असं म्हणत नाहीये की तुम्ही खूप मोठमोठे पुस्तकं घ्या. ज्या आम्ही नोट्स दिल्या आहेत ना, त्या तुमच्यासाठी टीईटी पास होण्यासाठी सफिशियंट आहेत. तुम्हाला इंग्लिशची 4 पुस्तकं बाजारातनं आणायची, त्यातलं अर्धही पुस्तक कुठलं वाचायचं नाही, असं करायचं नाहीये, हे तुम्हाला सांगितलंय. जे करायचंय, जे रिक्वायर्ड आहे ते व्यवस्थित करा. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी वरती भर देणं गरजेचं आहे. आता रविवारचा नियम ठेवायचा आहे सराव चाचणीचा. तुम्हाला एकूण 145 टेस्ट तुम्ही दिलेल्या आहेत. ठरवा ना,
दर रविवारी मी 5 टेस्ट सॉल्व्ह करेल. 5 जास्त झाल्या. शनिवार रविवार सुट्टी असते. शनिवारी 2 करेल, रविवारी 3 करेल. टेस्ट सॉल्व्ह करा. ओके. रविवारचा वेळ फिरायला जाणं हे ते थोडे दिवस अवॉइड करा. घरच्या कामातनं थोडासा वेळ काढायचा. घड्याळ लावायची गरज नाहीये. आपण ऑलरेडी 145 टेस्ट ज्या दिलाय त्याला ऑलरेडी टाइम सेट केलेला आहे. किती वेळात किती प्रश्न सुटताय, कुठला टॉपिक मागे राहिलाय, काय होतंय ते सगळं व्यवस्थित बघा आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला अभ्यास करायचा असतो आणि अभ्यास करत असताना आपल्या कुटुंबामध्ये असलेला प्रत्येक मेंबर सपोर्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे घरात अगदी लहान मुलं असतील, समजदार असतील, त्यांना तुम्ही समजावून सांगा की बाळा मला अभ्यास करायचा आहे. तर काही कामं तू तुझी तुझी करू शकतो. आता ह्या गोष्टी फार क्षुल्लक आणि छोट्या वाटतात, पण फार महत्वाच्या असतात. तुम्ही आज त्या मुलाला शिकवलेल्या गोष्टी त्याच्यासाठी फ्युचरमध्ये फार हेल्पफुल असणार आहे. तुमच्यासाठी हेल्पफुल असणार आहे पुढे जाऊन. म्हणून कुटुंबाची साथ आणि कामांची विभागणी फार महत्वाची असते. तुम्ही असा अट्टहास नका करू ना, की माझं प्रत्येक काम मीच केलं पाहिजे, ते परफेक्टच झालं पाहिजे. हां, म्हणजे खूप महिलांचा प्रॉब्लेम असतो, की नाही हे त्यांना जमतच नाही. का नाही जमत आहे? थोडं तुम्ही ॲडजस्ट करा, थोडं समोरचा ॲडजस्ट करतोय. तर कामांची विभागणी करा, वेळ वाचवा आणि तो वेळ जास्तीत जास्त अभ्यासाला द्या. जॉबला असाल तर कामांसाठी बायका ठेवणं बेस्ट ऑप्शन असतो. आपल्याला असं वाटतं, जनरली महाराष्ट्रामध्ये असं वाटतं, की ज्या घरात कामाला बायका आहेत, त्या घरातली महिलाही आळशी आहे. अजिबात नाही. आपला वेळ आणि आपलं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी आपण दुसऱ्यांची मदत घेतलेली असणं हे कधीही चांगलं असतं. जर तुम्ही आज ₹1000 एखाद्या स्त्रीला देताय, तिलाही रोजगार मिळतोय. सेकंड थिंग की आजचे ₹1000 तुम्हाला भविष्यामध्ये सरकारी नोकरीचा पगार देणारे ठरू शकतायत. म्हणून मदत घेता येत असेल तर त्यात कंजूसी करू नका. वेळ फार महत्वाची असते. घरातील इतर सदस्यांना विश्वासात घेऊन तुमच्या परीक्षेचे महत्त्व समजावून सांगा आणि छोट्या-छोट्या गोष्टी भाज्या निवडणं असेल, साफ-सफाई असेल, ते इतरांवर घरातल्या मेंबर्सवर पण थोडी-थोडी जबाबदारी टाकायला शिका. सगळं काही आपणच करायचंय असं अजिबात नाहीये. आणि स्वतःची काळजी आणि मेंदूचा रिचार्ज खूप महत्वाचा असतो. म्हणजे काय होतं माहितीये का? महिलांचा एक महत्वाचा प्रॉब्लेम असतो, की कधी-कधी आपण ना काम करून थकत नाही. पण इथून मात्र थकून जातो. येतंय लक्षात? मग आता इथला रिचार्ज कसा करायचा असतो? आपल्या हॉबीज. जनरली ना, तुमच्यापैकी ना 80% अशा महिला असतील, की त्यांना माझी हॉबी काय हेच मला कळत नाहीये नेमकं. असा प्रश्न नक्की पडेल. सो एखादी हॉबी शोधा. ओके. 15-20 मिनिटं स्वतःच्या हॉबीसाठी द्या. हा स्वतःच्या मेंदूचा रिचार्ज असतो. ओके. ब्रेनला खूप थकवू नका. जेवढं आवश्यक आहे, जेवढं होईल तेवढंच करा. 6 ते 8 तासांची झोप आरामात घ्यायची. अपूर्ण झोपेमुळे आपली प्रचंड चिडचिड होत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा पसाराही आपल्याला घेऊन पुढे जायचंय. ओके. म्हणून मैत्रिणींनो, पहिले तर मेंटली शांत राहा, फिजिकली फिट राहा. कोणाची मदत घ्यायची असेल नक्की घ्या आणि अभ्यासाला वेळ द्या. या वर्षाची टी-ईटीची परीक्षा आपल्याला पास करायचीच आहे. येते लक्षात? जोपर्यंत तुम्ही मेंटली एनर्जेटिक नसणार आहात, ओके, तोपर्यंत अभ्यासाचा आउटपुट येणं अशक्य असतो. त्यामुळे सदैव फ्रेश राहा, आनंदी राहा आणि खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासाची सुरुवात करा. ऑल दी बेस्ट. आजचं सेशन कसं वाटलं नक्की चॅट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचंय. ओके. आता तुमचा रोजचा मास्टर आराखडा कसा असेल? 2 तास तुम्ही शांतपणे अभ्यास करणार आहात. दिवसा तुम्ही इयरफोन्सवर लेक्चर्स किंवा पार्ट्सची उजळणी करणार आहात. संध्याकाळी तुम्ही मल्टीटास्किंग काम करताना व्हिडिओज वगैरे ऐकणार आहात. रात्री तुम्ही झोपणार आहात, पण झोपण्याच्या आधी 9 ते 10:30 या वेळामध्ये दिवसभरात जे काही तुम्ही ऐकलंय, जे काही अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन तुम्ही देणार आहात. हा असा तुमचा दिवसभरचा प्लॅन असला पाहिजे आणि हा तुमच्यासाठी सक्सेसचा प्लॅन असू शकतो. योग्य नियोजनाच्या बळावर तुम्हीही हे यश नक्की मिळवू शकता. ठीक आहे. म्हणजे योग्य प्लॅनिंग हे तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत असतं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. मैत्रिणींनो, टी साठी आपण गुरु फास्ट ट्रॅक बॅच ही एक फास्ट ट्रॅक बॅच म्हणजे अगदी सगळ्या टॉपिकची रिव्हिजन अशी एक बॅच आपण सुरू केलेली आहे.
जी आता बरेचसे सेशन्स, माझं इंग्लिशचं सेशन झालंय, रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला ते सेशन्स मिळतील. जस्ट अ सेकंड. याच्यामध्ये तुम्हाला 145 टेस्ट पण आपण देतोय, जेणेकरून फक्त लेक्चर्स बघून बऱ्याच वेळेस आपलं समाधान नाही होत. नेमकं मला ते जमतंय का हे आपल्याला चेक करावं लागतं, म्हणून 145 टेस्ट देखील आपण याच्यामध्ये देतोय. ठीक आहे. आता ही बॅच जी आहे ना, ही सुपरपास लाईव्ह मध्ये आहे. सो एकच बॅच घेतल्यावरती तुम्हाला SSCचा पण अभ्यास करता येणार आहे, बँकिंगचा पण अभ्यास करता येणार आहे, तुम्हाला रेल्वेचा अभ्यास करायचा तेही करता येणार आहे. सो एकाच बॅचमध्ये अनेक बॅचेस तुम्हाला, एकाच सबस्क्रिप्शनमध्ये अनेक बॅचेस तुम्हाला इथे मिळत असतात. पण ही बॅच परचेस करण्यासाठी तुम्हाला रुचा03 हा कुपन कोड वापरायचा आहे. ओके, चलो. सो इथे थांबूयात, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.